आमदार निलेश राणे यांच्यासोबत आपल्याला काम करायला आवडेल असे प्रतिपादन नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेल्या राजन तेली यांनी सावंतवाडी येथे केलं. पाहूया. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय उदय सामंत साहेब, आदरणीय निलेश राणे साहेब, केसरकर साहेब, सगळ्यांचंच मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो. मला दसरा मेळाव्यात त्यांनी पक्षात प्रवेश दिला, काम करण्याची एक चांगली संधी दिली, म्हणून मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर मी निलेश राणे यांना खास करून धन्यवाद एवढ्यासाठी देतो की ते आपली सगळ्यांनाच सांगत असतो की त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. ते आता खासदार पण होते, आता आमदार पण आहेत. आपण त्यांच्यावर काम करायला निश्चितपणे या ठिकाणी आवडेल आणि म्हणूनच मी आजचा जो निर्णय परवा घेतला त्याचं कारण पण तेच आहे. विषय काल मी केसरकर साहेबांना भेटलो, त्यामुळे आम्हाला एकत्रित राहून उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषदा ह्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यात एकत्रित राहून या ठिकाणी काम करायचं आहे. शेवटी कार्यकर्त्यांना बऱ्याच दिवसानंतर संधी, कारण आता दोन्ही ठिकाणी प्रशासक आहे आणि कार्यकर्त्यांची संधी गेली 5 वर्ष हुकलेली आहे आणि 5 वर्षानंतर त्यांना आता पुन्हा एकदा ही संधी या ठिकाणी मिळाली आहे आणि त्याच माध्यमातून आम्हाला सगळ्यांना संघटना वाढवायची आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. तुमच्या मनात काही शंका असतील त्याही मी सांगतो की कुठलीही अडचण, कुठलाही इगो कोणाचाही असणार नाही. मी सुद्धा पार्टी देताना कुठली माझी कंडिशन नाही आहे. मला काम करायला, संघटना बांधायला आवडते. त्यामुळे संघटनेसाठी उद्या प्रत्येकजण आपापल्या पार्टीचं काम करतो, तर आमच्या पार्टीचं काम करायला मला कुठली अडचण मला या ठिकाणी वाटत नाही. आणि जर आम्ही दोघेजण म्हणून एकत्र काम ह्या विधानसभेमध्ये केलं तर त्याचे रिझल्ट पहिल्यांदा निलेश राणे साहेबांनी पण खूप सांगितलं आपल्याला, पहिल्यांदा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. वरची मंडळी ज्याप्रमाणे निर्णय घेतील त्याप्रमाणे आमची वागणूक राहील, त्याप्रमाणे आम्ही खाली काम करू. आम्ही आज संघटना वाढवायला कुठलीच मंडळी नाही म्हणत नाही आहेत. भारतीय जनता पक्षाची मंडळी त्यांचं काम करतात. उद्या आमचं काम करताना आम्ही या ठिकाणी काम करू. उद्या पार्टीने सांगितलं असं